नमस्कार, नमो नारायणी. खरं तर आजच्या टॉपिकचा मुद्दा हा वेगळा आहे. एक वेगळा बिझनेस आणि अर्थातच एक वेगळी कल्पना आहे. आपल्यासोबत आहे संगीता तांबे आणि अर्थातच त्यांनी एक नवीन बिझनेस चालू केलेला आहे समाजासाठी किंवा स्वतःसाठी वेगळं काहीतरी करून दाखवण्यासाठी. तर नमस्कार संगीताताई. नमस्कार. खरं तर आज आपण त्यांना जाणून घेऊया. त्यांचे अनेक प्रश्न आहेत किंवा त्यांनी बिझनेस का स्टार्ट केली याची आपण त्यांनी माहिती बघणार आहोत, एक जर्नी बघणार आहोत. तर त्यासाठी सुरुवातीला आपण विचारूया, नक्की तुमचं नाव आणि तुमची ओळख काय आहे तुम्ही पहिले सांगून द्या. नमस्कार, माझं नाव संगीता तांबे आहे. मी LGBT कम्युनिटीमध्ये गेली 20-21 वर्ष काम करते आणि समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं किंवा त्या समाजामध्ये राहून मला पण स्वतः मी कम्युनिटीसाठी काम करते. त्यामुळं मग जर समजा आपण कुठं बाहेर गेलो आणि कम्युनिटीतली लोक जर कुठं आपण काही विकत घ्यायला गेलो तर त्यांच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. त्यामुळं मी तर सुरुवातीला माझा कपड्याचा बिझनेस स्टार्ट केला होता आणि आता कपड्याच्या बिझनेसबरोबर मी आणि माझा मित्र रियांश म्हणून आहे, तर आम्ही दोघांनी मिळून टी-शर्ट प्रिंटिंग हा नवीन बिझनेस घेऊन येत आहोत. त्यामध्ये तुम्हाला आम्ही कम्युनिटीचे असो, नॉर्मल असो, कार्टून असो, वेगवेगळ्या प्रकारचे टी-शर्टवरती प्रिंट काढून देणार आहोत. त्याच्यामध्ये मुलं, मुली, लहान मुलं, कॉलेजची मुलं सगळ्यांसाठी असणार आहे. तसंच टोपी कॅप असेल, त्याच्यावरती तुम्ही तुमच्या कंपनीचा लोगो वगैरे प्रिंट करून घेऊ शकता आमच्याकडनं. फ्रीज मॅग्नेट आहेत, किचन आहेत, प्लस कुशन आहेत किंवा जे लोक ज्यांच्याकडे पेट आहेत, ज्या लोकांना एकदम पेट लवर आहेत की त्यांना बाबा त्यांच्या डॉगीसाठी किंवा कॅटसाठी कुशन्स लागतात किंवा त्यांना आवडतात त्यांची चित्र त्याच्यावर प्रिंट करायला, तर अशा हे आहेत. त्याचबरोबर आमच्याकडं बॅचेस पण आहेत की ज्याच्यावरती कम्युनिटीचे बॅचेस किंवा एखाद्या कंपनीचा लोगो, बिअरचे ग्लास आहेत की त्याच्यावर तुम्ही स्वतःचं नाव किंवा फोटो असं काही तुम्ही एक वेगळ्या प्रकारचं स्वॅग असू द्या, एखादं सुविचार वाक्य कपावरती किंवा तसंच त्या प्रकारे आपल्याकडे फोटो फ्रेम आहेत, तुम्ही त्याचा नाईट लॅम्प म्हणून सुद्धा यूज करू शकता किंवा आपल्या आईवडिलांची किंवा मिसेसची एक आठवण किंवा एक ओळख म्हणून तुम्ही त्या फोटो ह्याच्यावरती फ्रेममध्ये लावू शकता. त्याला कडेला साईडला लाईटिंग आहेत. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या वस्तू आम्ही आता बाजारात लॉन्च करणार आहोत. नक्कीच खूप सुंदर प्रोडक्ट आहे, त्यांनी माहिती दिली आणि सगळ्यांनी चेक करून प्रोडक्ट नक्कीच घ्या, कारण की त्यांचे जे प्रोडक्ट आहेत ते युनिक आहेत आणि समाजासाठी काहीतरी वेगळी जाणीव देणारे आहेत. त्यामुळे नक्कीच तेही चेक करा. पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. खरं तर तृतीयपंथी समाज असू दे किंवा LGBT कम्युनिटी असू दे, याचा आणि समाजाचा परस्पर संबंध ज्यावेळेला येतो त्यावेळेला बिझनेस असेल किंवा बाकी काही साधर्म्य कामं असतील किंवा हे असतील, ते संबंध जरा डगमगलेला असतो किंवा समाजाचा आपल्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो. तर त्या समाजासाठी तुम्हाला काय सांगू इच्छित? बरोबर आहे तुमचं. पूर्वी ह्या गोष्टी घडत होत्या, पण आता जसे जसे आमची कम्युनिटीची लोक बिझनेसमध्ये उतरतात आहे, तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदललेला आहे. जसं आम्ही म्हणतो लोकांना की बाबा आम्ही 2 पावलं पुढे येऊ, तुम्ही 10 पावलं पुढे या, तर त्या प्रकारे लोक पण आता आम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. त्यांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदललेला आहे. नक्कीच खूप सुंदर तुमचे प्रोडक्ट आहेत आणि तुमची माहिती आहे. पण एक ब्रँड म्हटल्यानंतर त्याची एक ओळख असते, त्याचं एक नाव असतं आणि त्याचप्रमाणे ब्रँडच्या नावामागचं एक वैशिष्ट्य असतं आणि तुम्ही का चालू केले हे गोष्टी असतात. तर तुम्ही तुमच्या ब्रँडच्या नावापासून ते वैशिष्ट्य या गोष्टी कशा सांगाल? आम्ही ज्या कम्युनिटीसाठी काम करतो त्या कम्युनिटीच्या सारखेच आम्ही नाव ठेवलेलं आहे, इन्क्लुजन एंटरप्राइज. का तर त्यामध्ये पूर्णपणे सगळं येतं सामावून. नक्कीच इन्क्लुजन हे वेगळं आहे, सामावून घेणार आहे आणि समाजामध्ये आपण सामावून जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात की आम्ही एकसारखे आहोत, आम्हालाही समान अधिकार आहेत आणि आम्ही खांद्याला खांदा लावून आम्ही पुढे जाऊ शकतो आणि त्याचप्रमाणे आम्ही स्वतःचे अस्तित्व साध्य करू शकतो. आणि त्याचप्रमाणे तुमच्या प्रोडक्टविषयी मला एक अशी माहिती मिळाली की यांच्या प्रोडक्टमध्ये यांनी सांगितले फक्त कम्युनिटी संदर्भातीलच प्रोडक्ट नाहीत, तर त्याचप्रमाणे आपण सगळ्यांसाठी ते बनतात. कारण इन्क्लुजन म्हणजे सार्वभौम किंवा इन्क्लुजन म्हणजे सगळ्यांना समावेश करून घेणं. त्यामुळे फक्त TG लोकांसाठी किंवा कम्युनिटीसाठी हा प्रोडक्ट नसून हे सर्वांसाठी आहे, स्त्री पुरुष आणि अदर कोणी असू दे, सगळ्यांसाठी हे प्रोडक्ट आहे. आणि तुम्ही त्याचा वापर करा, तुम्ही त्याचा यूज करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो प्रोडक्ट कसा वाटतोय. प्रत्येक गोष्ट आपण विकत घेतो
त्यावेळेला विचार करतो की आपण ती गोष्ट विकत का घेतोय. पण या प्रोडक्ट विषयी आपण विकत घ्या, पण त्यासोबत स्वतःच्या फ्रेंडला किंवा स्वतःच्या आसपासचे जे लोक असतील त्यांना एक जागरूकता निर्माण करा. कारण ह्या प्रोडक्ट हा जागरूकता आणि प्रोडक्ट हे एकत्र मिळून आहे. आणि प्रोडक्ट बघताना लोक आजकाल बघतात भरपूर वेळेला की त्याची क्वालिटी किंवा त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य असणारे, काय वेगळेपण असणारे. तर तुमच्या प्रोडक्टमध्ये असं काय वेगळेपण आहे की जे मार्केटमध्ये नाहीये? मार्केटमध्ये तर भरपूर प्रकारे आलेले, पण माझी अशी इच्छा आहे की मला तरी असं वाटतं म्हणजे की तृतीयपंथी लोकांनी अजूनपर्यंत तरी हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलेलं नाही आहे किंवा ते स्वतः त्या स्टॉलला उभे पण नसतील कदाचित. तर सर्वसामान्यांकडे बघायचा पण दृष्टिकोन आमचा तोच आहे आणि कम्युनिटीकडे बघायचा पण दृष्टिकोन आमचा तोच आहे की आम्ही दोन्ही ठिकाणच्या लोकांना एकत्र घेऊन हे काम चालू करत आहोत. तर त्यामुळं ह्याच्यामध्ये कुणाला अडचण येणार नाही. आमच्याकडे सर्वसामान्य लोक तर येणार, पण आमच्या कम्युनिटीला पण आमच्याकडे येताना काही म्हणजे असं हे होणार नाही की बाबा काही ठिकाणी त्यांना असं वाटतं की बाबा प्रोडक्ट घेताना आपण ह्यांना विचारू का नको विचारायला गेलं तर हे लोक आपल्याला काय प्राईस सांगतील किंवा आपल्याला कसे उत्तर देतील. तर आमचं तसं नसणार आहे. आम्ही स्वतःच कम्युनिटी मेंबर असल्यामुळं आम्ही आमच्या कम्युनिटीला सामावून घेणारच ना. एक म्हणणं होतं की बाबा आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या तर वस्तू करतोच आहे, पण जर आमच्या कम्युनिटीमध्ये कुणाला ह्या वस्तूंबद्दल अजून काही सांगायचं असेल किंवा त्यांना अजून काही डिझाईन्स आम्हाला द्यायचे असतील त्या डिझाईनसुद्धा देऊ शकता किंवा त्यांना ह्या बिझनेसमध्ये उतरायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आमची तयारी आहे. त्यांना पूर्णपणे आम्ही बिझनेस सगळं शिकवू शकतो आणि ते पण फ्रीमध्ये. नक्कीच खूप चांगली कल्पना आहे. फ्रीमध्ये म्हटल्यानंतर लोक आजकाल 1 रुपयाशिवाय कोणती गोष्ट करत नाही आणि त्यातल्या त्यात तुम्ही समाजासाठी एक फ्री एक गोष्ट दाखवता ती तुमच्या समाजाप्रती एक जागरूकता किंवा एक आपुलकी दाखवून देते. तर खूप लोक आहेत की जे या बिझनेसमध्ये येण्यासाठी विचार करतात परंतु ते डगमगतात. त्यांना असं भीती वाटते की मनामध्ये की पडू का नको किंवा पुढचे डाऊनफॉल. तर तुम्ही अशा व्यक्तींसाठी काय सांगू इच्छिता की त्यांनी बिझनेस करावा यासाठी एक प्रोत्साहन म्हणून? हे बघा, आपण ज्यावेळेस लहान असतो त्यावेळेस आपण शाळेत जाताना खूप रडारड करतात मुलं, पण एकदा शाळेत गेलं की 10वीपर्यंत बाहेर यायचं नाव घेत नाहीत. बरोबर. बिझनेसचं पण कसं आहे की जोपर्यंत तुम्ही त्या क्षेत्रामध्ये पूर्ण त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती न घेता जर तुम्ही त्याच्यात उतरलात आणि तुम्हाला जर काहीच त्याची माहिती नाही आहे आणि कुणाचा सपोर्ट नसेल तर माणूस डगमगतं. पण जर मी अगोदर ह्या बिझनेसची पूर्णपणे माहिती घेतली, मार्केटची माहिती घेतली, रॉ मटेरियल कुठून भेटतं ह्याची माहिती घेतली आणि पूर्ण तयारीनिशी जर मी बिझनेसमध्ये उतरले आणि जर आमचा तुम्हाला पाठिंबा असेल तर तुम्ही का घाबरताय? नक्कीच सगळ्या युवकांसाठी आणि जे लोक नवीन या बिझनेसमध्ये किंवा वेगळ्या बिझनेसमध्ये येऊ शकतात त्यांनी खरंच येण्यासारख्या यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे संगीताताईने एक शेवटचा प्रश्न हा विचारेल की तुमच्या आयुष्यात तुम्ही सुरुवातीला काय होता ना आता काय होता यातील फरक तुम्ही 4 ओळींमध्ये पटवून द्या. मी ज्यावेळेस कम्युनिटीमध्ये काम करायला सुरुवात केली होती त्यावेळेस सगळ्यांना माहिती मी काय होते आणि आज मी इतक्या वर्षानंतर मी एक स्वतः कम्युनिटी मेंबर बिझनेसमन म्हणून मी ओळखली जाते. का तर सगळ्यांना माहिती आहे मी गारमेंटचा बिझनेस करते गेली 3-4 वर्षापासून. ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या बाहेरनं सुद्धा लोक माझ्याकडनं कुरिअर घेतात. तर मला एकच म्हणायचं आहे की मी जर करू शकते तर तुम्ही सुद्धा करू शकता. तर प्लीज सगळ्यांना विनंती आहे की कुणीही असा विचार करू नका की मी बिझनेस करू शकत नाही. ह्या क्षेत्रात तुम्ही उतरला तर तुम्ही सगळ्या गोष्टी साध्य करता. नक्कीच धन्यवाद. संगीताताईंनी त्यांचा एक मोलाचा वेळ दिला. ज्यांना कोणाला प्रोडक्ट घ्यायचे असेल ज्यांना कोणाला त्यांनी नक्कीच प्रोडक्ट बाय करा, परचेस करा, स्वतःसाठी डिझाईन करून घ्या. आणि खरं तर एक म्हणतात की प्रोडक्ट थोडा वेळ काढा तुमच्या आयुष्यातला आणि नक्कीच ते प्रोडक्ट हाताळून बघा. हाताखालू कसं फॅब्रिक आहे, कशी ती वस्तू आहे हे आजमावून बघा आणि त्यानंतर वापर करा. धन्यवाद. आजचा व्हिडिओ इथपर्यंतच.